नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. बिग बॉस मराठी सीझन 6 यातील सोनाली राऊत ही नुकतीच हिने घरातून एक्झिट घेतली आहे. चला तर मग आज तिच्यासोबत गप्पा मारूयात. सगळ्यात पहिलं कशी आहेस सोनाली? मी चांगली आहे. आपण कशी आहे? मी पण मस्त. मला तुला पहिलं विचारायला आवडेल की तुझा 21 दिवसांचा हा जो प्रवास होता तो कसा होता? 21 दिवस मी त्या घरात जे होती, खूप चांगले होते. सुरुवात तर खूप चांगली झाली आणि मी खूप नवीन लोकांना भेटली. आम्ही सगळे एकत्र 17 लोकं या शोसाठी आलो आणि जेव्हा मी त्यांना भेटली, तेव्हा खूप मजेशीर होते. कारण ते थोडे वेगळे होते, मी त्यांच्यासाठी वेगळी होती. तर हीच प्रतिक्रिया होती सुरुवातीला. ते थोडेसे मला बघून थोडेसे हादरलेले आणि मी पण अशी होती, माझं काय होणार? बापरे! हां, तर ते एक कन्फ्युजन होतं. पण जशी अशी दिवस गेले, लोकांना मी ओळखत गेली, तर मी खूप इथे रिलेट करायला लागली. त्यांच्या जेव्हा मी त्यांचे स्टोरीज ऐकले, त्यांचे बॅकग्राऊंड आणि ते कुठून येतात आणि कसं आणि त्यांचं स्ट्रगल, तर ते गोष्टी खूप मला चांगले वाटले आणि सर्व लोकं खूप चांगले आहे, हंबल आहे, टॅलेंटेड आहे आणि मला त्यांच्याबरोबर राहून खूप मजा आली. तर माझा प्रवास तर खूप चांगला होता आणि खूप सुंदर. ओके. मला तुला विचारायला आवडेल की गेममध्ये जसं आम्ही बघितलं की म्हणजे शोमध्ये तू नेहमी अशी भांडणं लावून एक बाजूला होणार. तो हं. हा काय तुझा असा गेम प्लॅन होता का? माझा तो गेम प्लॅन नव्हता, तो तसा झाला. ओके. कारण मी सुरुवातीला जेव्हा गेली, मी सांगितलं सर्वांना मी थोडी वेगळी वाटली राईट. आणि त्यांना वाटलं की माझं जे नेचर असेल, बिहेवियर असेल, ते थोडं अग्रेसिव्ह असेल, टँट्रमवालं असेल, जे आहे थोडं. पण अग्रेसिव्ह आहे हे त्यांना माहीत नव्हतं, कारण मी ओके. अग्रेसिव्ह ॲक्चुअली नाही आहे. ओके. सर्वांना वाटलं की हिच्याचबरोबर जे काय होणार हिच्याचबरोबर पहिला होणार आणि भांडण पण जे झालं पण हां. त्या घरात. तर नंतर जेव्हा सॉरी मी थोडी ब्लँक झालाय. व्हॉट इज द क्वेशन? पोकिंग ना? हां. हां. आणि जेव्हा पहिला भांडण झालं तर पहिला माझ्याचवरनं सुरुवात झाली. ते मी राईट. मी तन्वीनी मला पॉइंट आउट केलं, की ही राईट. काम नाही करत. आणि त्यात सर्व लोकं मधी पडले. सर्व लोकांनी ओपिनियन दिलं. कोण रडले, कोण साईडला झाले. सगळ्यांनी आपलं-आपलं हे केलं आणि मी ती मजा बघत होती. कारण मी 2 लाईनीत तिला जवाब दिला तन्वीला आणि तिसऱ्या ह्याच्यात मी जेव्हा ओरडायला गेली, कारण तिचा आवाज खूप वरती आहे, माझा वरती. घसाच बसला. हां. तर डायरेक्ट मी घसाच हां, बसतो. माझा घसाच बसला. तर मी जास्त ओरडूनच नाही शकली आणि माझ्या बिहाफवर दुसरे बोलायला लागले. ते त्यांचे मुद्दे ठेवायला लागले ठेवायला लागले तिथे. आणि ते लोकं सांगायला लागले, जेव्हा तिने क्लिअरली सांगितलं, "ते काम नाही करणार." मग तो तिच्या मागे का लागला? बरोबर. आणि मग त्याच्यात आणखीन लोकं आली, त्यांच्यावर मग भांडण झाले. मग जिनी मला पॉइंट आउट केलेलं, तिला असं वाटलं की तिला सपोर्ट भेटत नाही आणि सगळे मला सपोर्ट करत आहे. तर मग ते असं झालं की मी पोक करते आणि साईडला जाते आणि साईडला मजा होतं. घेते. हां. हे असं झालं. हा माझा गेम प्लॅन नव्हता. असं ठरवून काही नव्हतं. ते मग ठरवलेलं अजिबात सिच्युएशनली होत नव्हतं. गेलं. नंतर काय झालं, त्याच संध्याकाळी रुचिताबरोबर तो टास्क आला चावीचा. राईट. त्याच संध्याकाळी ते झालं. आता मला माहीत नव्हतं, मला रुचिताचं माहीत होतं, की हिने चावी दिलेली आणि हा बिग बॉस गेम फिरवणार आणि बिग बॉसने गेम फिरवला आणि रुचिताला सांगितलं, की वरती जाऊन करणकडनं चावी घे. आता रुचिता माझ्यासाठी खूप प्रेडिक्टेबल होती, की ती आरडाओरडा करणार आणि ती बोलणार. हे मला माहीत होतं राईट. आणि बिग बॉसने खास मला जिथे मी उभी होती ना टास्कसाठी सांगितलं, की तुम्ही बाल्कनीत जावा. एक हिंटच दिली. हां. तर आता मी अशी होती, आता मी बाल्कनीत जाणार, तर उभी तर राहणार नाही. बरोबर. काय ना काय बोलणारच ना. तर मी करणबरोबर माझं चांगलं होतं, तर मी करणशी बोलायला लागले आणि मी अशी होती, मी असंच विचारलं, की चावी का दिली जेव्हा एवढं इम्पॉर्टंट होतं? तर तिला मी थोडंच बोलत होती आणि ती पेटत होती. ती अशी बोलत होती, की "तू मधी बोलू नको. हा माझा टास्क आहे." तो आणि मी करणला सांगत होती, "हे काय?" असं कसं तिला खूप राग येत होता. तर ते असं मग पोकिंगच झालं, की मी ओके. पोक करत आहे आणि जेव्हा सुरुवातीला जेव्हा तुमचं फर्स्ट इम्प्रेशन असते तेच इम्प्रेशन मग चालते. बरोबर. मग मी काही बोलेन तर लोकांना राग येणार आहे. राग यायचा. हां, तसं झालं. आणि तू आता मगाशी बोललीस, की तन्वीवरूनच म्हणजे ते स्टार्ट झालं होतं. हं. सो तुला तन्वीचा असा काय बोलतात त्याला गेम प्लॅन कसा वाटला? तन्वीचा तो गेम कसा वाटला?
तन्वीचा गेम ॲक्च्युली खूप प्रेडिक्टेबल आहे माझ्यासाठी आणि तो तिच्यासाठी वर्क होत आहे ना. तिचा आवाज पण एकदम खणखणीत आहे, ती बरोबर. ओरडते, ती सगळ्या मुद्द्यांमध्ये बोलते, ती काय गेम पण खेळते. ती पहिल्या एका ग्रुपमध्ये होती, मग ती हटली, मग ती दुसऱ्या टोळीत ग्रुपमध्ये गेली. मग ते काही जी टेन्शन असते मुलांपासनं किंवा यु नो प्रेक्षकांचं डान्स करून सकाळी उठून ते काही असे ना टेन्शन कुठल्याही रीतीने, तर ते तिचं एकदम प्रॉपर चाललं आहे. आणि तिने मी सांगितलं पण तिने खूप स्टडी केलं आहे, रिसर्च केलं आहे आणि ते ती करत आहेत आणि तिच्यासाठी वर्क होत आहे. सो फॅन्टॅस्टिक आणि त्यांच्यासाठी मोठी अपॉर्च्युनिटी पण आहे. ॲक्च्युली. आणि तू असं म्हणजे दिसण्यात आलं की तू टास्क करण्यात नकार दिला होतास. टास्क होता तो करण्यासाठी तू नकार दिला होता, हो. त्यावरून तुला खूप बोललं गेलं होतं. हो. तर त्याबद्दल तू काय सांगशील? आय थिंक तो मला हे सांगायचं आहे की मी या घरातनं निघाली आहे कारण मला इन्फेक्शन झालं आहे. ओ. आणि जेव्हा तुमच्या हेल्थवर येते तुम्ही काही करू शकत नाही बिकॉज हेल्थ इज वेल्थ. मला खूप ॲलर्जी झालं आहे, मला खूप रॅशेस झालं आहे आणि इन्फेक्शन हे आहे की मला स्कॅबिस झालं आहे ड्यू टू यु नो जेव्हा तुम्ही खूप अनहायजेनिक रीतीने राहतात, एक दुसऱ्याचे टावल वापरतात, नॅपकिन वापरतात किंवा बेडशीट्स वापरतात, तर त्याच्यामुळे या गोष्टी होते. आणि मी घरात ट्रीटमेंट घेत होती आणि ते जेव्हा मी घरात आली तिसऱ्या दिवसापासूनच माझी हे रिॲक्शन सुरू झालेलं. ओ. आणि पहिला मी इग्नोर केला. पहिला मला वाटलं की 1-2 दिवस जाऊन दे, मे बी एन्व्हायर्मेंट तसं आहे, नवीन घर आहे, AC आहे, जेवण नाही let go मिळत. केलं. हां, तर मी लेट गो केलेलं. पण दुसऱ्या हफ्त्यात ते वाढायला लागलं. म्हणजे माझ्या बॉटमवरनं ते थाईजवर यायला लागलं, हां. मग पायांवर यायला लागलं, मग हातावर यायला लागलं, मग चेस्टवर यायला लागलं, मग गळ्यावर यायला लागलं, पाठीवर यायला लागलं. तेव्हा मी दुसऱ्या वेळेस मी डॉक्टरला तिथे विचारलं पण की डॉक्टर हे काय होत आहे. डॉक्टर पण कन्फ्यूज होते. मला एक गोळी दिलेली पण ट्रीटमेंट प्रॉपर होत नव्हती. ते बोलत होते अंगाला क्रीम लावून बस. मी बोलली कुठे? इथं जागा तर आहे नाही. बरोबर. बाथरूममध्ये तुम्ही बसू नाही शकत कारण 17 जण आहे आणि वॉशरूम तर हो तुम्ही तर कधी एंटरच करणार नाही. आणि ब्रॉन्झ रेशन कार्डमध्ये होतं तर म्हणून एकच वॉशरूम यूज करायचं, एकच बाथरूम. बरोबर. आणि तो वेट एरिया पण खूप छोटा होता म्हणून सगळे तिथेच बसायचे. तर ते खूप अनहायजेनिक झालेलं. कोण कोणाचा पण टॉवल वापरत होते, कोण कोणाचं पण नॅपकिन वापरत होते. लोकं फ्लश करत नव्हते, कोण जाऊन अंडी खात होते त्या बाथरूममध्ये, आह. कोण वॉशरूममध्ये. हो हो हो, खूप खूप चाललेलं. अरे वा. म्हणजे इतकं मुश्किल होतं आणि ऊन नव्हतं, सूर्य नव्हता. हम्म. ते गार्डन होतं पण ते व्हेंटिलेशन नव्हतं, सगळं बंद होतं. आम्ही कपडे जेव्हा धुवायचे 3-4 दिवसानंतर आमचा कपडा सुकत होता. अरे बापरे. तर ते खूप मुश्किल होतं. AC एवढा अफाट सोडलेला, एवढा अफाट की म्हणजे आम्हाला राहायचं नाही. आम्ही गार्डन जमतच एरियामध्ये जास्त आणि जेवणाचा खूप प्रॉब्लेम होता. अरे वा. म्हणजे माझ्या तर जेवणाचा खूप प्रॉब्लेम होता म्हणून मी रिक्वेस्ट करायची की माझ्यासाठी जेवण बनवा आणि त्या 2 मुलीच बनवायच्या. त्यांचा दबदबा होता त्या किचनमध्ये, राईट. तर जेव्हा मला इन्फेक्शन सुरू झालं, दुसऱ्या हप्त्यात जेव्हा ते स्प्रेड झालं तेव्हा मी नोटीस केलं आणि मी बोललो हे थोडं सिरियस आहे आणि मला ती खास पण खूप सुटलेली आणि रात्रीची खूप खास सुटायची. तर जेव्हा हे शेणाचं टास्क आलं, मी अशी होती, माझी केसाची पण ट्रीटमेंट सुरू आहे आणि मी तिथपर्यंत पण शुअर नव्हती हे सिरियस आहे की नाही हां. हे इन्फेक्शन. कारण डॉक्टरने सांगितलेलं हे जाईल आणि मी असा कॉल घेतला जर मी हे घेईन तर हे वाढलं तर मी स्वतःची काळजी घेण्यासाठी मी ते नाही सांगितलं. आणि खूप जणांना मला शेणात बघायचं पण होतं की ती शेणात काही जाईल तर कशी दिसेल. बाहेर. पण आय थिंक मी लोकांना सांगेन की आणि कंटेस्टंट्सला पण मी जन्मात कधी शेणात नाही जाणार. तर आणि सगळ्यात जास्त असं तुझं बॉन्ड कोणाशी झालं होतं त्या घरात? ॲक्च्युली मी कंटिन्यू करत आहे. ओके, सॉरी. आणि मला त्याची मी सजा पण घेतली. मला बिग बॉसने सांगितलं की तुमचा उद्धटपणा आहे, पण तो उद्धटपणा नव्हता. ती मी माझी काळजी घेत होती ओके. आणि मला ती सजा पण भेटली. ते नॉमिनेशनमध्ये मला टाकलं, मी नॉमिनेट झाली. पण भाऊच्या धक्क्यावर मला एक्स्ट्रा ते भेटलं. म्हणजे मला ओरडा पडला ओके. रितेशकडनं. तर ते एकदम अनप्रेडिक्टेबल होतं कारण आय थिंक मला वाटलं की ते खूप रूड होतं आणि ओव्हर रिॲक्शन झालेलं. जेव्हा शिक्षा भेटल्यावर आपण आय थिंक एवढं रूड होण्याची जरूरत होती. सो आय एम हर्ट फॉर दॅट. सो मला तुला विचारायचं आवडेल की सगळ्यात जास्त असं बॉन्डिंग कोणाशी झालं होतं तुझं त्या घरात, दीपाली किंवा कोणाचं? आय थिंक त्या घरात मी दिव्याशी जास्त बोलायची. अच्छा. दिव्याचा एकदम क्यूट आहे, ती खूप बोलते पण आणि मला तिचं नॉलेज आवडते आणि तिला खूप नॉलेज आहे. ती आहे लहान पण तिला छत्रपती शिवाजी महाराज किंवा आंबेडकर किंवा आपली जी हिस्ट्री आहे
त्याच्याबद्दल तिला खूप नॉलेज आहे आणि ती मला सांगायची पण की हे असं तेव्हा काय झालेलं कसं होतं आणि या ही गोष्ट काय गुढीपाडवा का सेलिब्रेट करतात त्याचा अर्थ काय तर हे मला ती सगळं सांगायची तर मला खूप नॉलेज भेटायचं तिच्याकडनं. सो तिच्याशी एक हां, पूर्ण तिच्याशी बोलायला मला आवडायचं. मग मस्ती मजाक तर सगळ्यांबरोबर चालायची. सागरबरोबर चालायची, सागर कारंडे. ते खूप फनी आहे, एंटरटेनिंग आहे. मग प्रभूबरोबर एक वेगळा बॉन्ड होता. तो मला एकदम क्यूट वाटायचा. तर मी त्याला छोट्ट बाळ बोलायची. मग आणखीन कोण होते? रुचिताबरोबर मी मस्ती करायची. विशालबरोबर एक मस्तीचा बॉन्ड होता. त्याच्याबरोबर गेम पण होता आणि मस्ती पण होती. मग राकेशबरोबर एक हे होती. आणखीन कोण होतं? दीपाली ताई. हां, दीपाली ताई. ऑफकोर्स दीपाली दीपाली ताई. ताईबरोबर मी ॲक्च्युली बोलायची. हो. तिच्याबरोबर मी त्याबद्दल ते काय सांगशील? हां, मी दीपालीबरोबर तो एक बॉन्ड होता आणि मी तिच्याशी बोलायची. म्हणजे हर गोष्टीबद्दल मी तिचा एक तिच्याबरोबर एक कनेक्शन होतं. Connection. जास्त मी तिच्याशीच बोलले कारण ते एक एक अंडरस्टँडिंग आहे, एक ट्रस्ट आहे आणि आपल्याला काय फील होते किंवा काही डीप कॉन्व्हर्सेशन असेल तर ते तिच्याबरोबर करू शकत होते मी. म्हणजे तिच्याशी एक पूर्ण असं घट्ट हां, bond दीपाली झालं. बरोबर बॉन्ड झाला. तर आपण घरात मध्ये सगळेच खूप चांगले आहे. ते खूप प्रेमळ आहे. एक बॉन्ड एकदम असं छान हां, झालं होतं हां. सगळे. मला तुला प्रभूच्या गेमबद्दल विचारायला आवडेल की प्रभूचा गेम तुला कसा वाटतोय? कारण तू बोली सगळा क्यूट आहे तो आणि असं वेगळं आहे. सो त्याच्याबद्दल तू काय सांगशील? प्रभू ॲक्च्युली खूप हुशार कंटेस्टंट आहे आणि त्याचा गेम प्लॅन हेच आहे की तो गावातनं आला आहे. त्याचा जिल्हा तो प्रमोट करत आहे. तो स्वतःला जेवढं पाहिजे तेवढं प्रमोट करत आहे सगळ्या रीतीने. चाहे ते डान्स असो, एंटरटेनमेंट असो, बोलणं असो, राग असो, रुसवे असो की ऑब्झर्व करणं. तर तो खूप हुशार आहे. त्याला माहीत आहे त्याला तो एकदम शिकून आणि त्याला शिकवून पाठवला की गेम कसा खेळायचा आहे. अरे वा. आणि त्याला डायलॉग्स पण मारता येतात. तो बोलतो तर फनी आणि तो ज्या बॅकग्राऊंडमधनं येतो त्याला ही संधी भेटलाय ही वॉन्ट्स टू मेक द मोस्ट ऑफ इट. तर त्याचा गेम एकदम छान आहे. स्ट्रॅटेजी त्यांनी केला आहे आणि त्याला माहीत आहे की प्रेक्षकांचं कसं अटेन्शन घ्यायचं, कसं त्यांच्याबरोबर ते कनेक्शन बनवायचं आणि तो खूप छान गेम खेळत आहे. मला तर आवडते. म्हणजे त्याचा गेम सगळ्यात जास्त आवडला होता तुला? मला ॲक्च्युली त्याचा आवडतो, अनुश्रीचा आवडतो. ओके. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ते जशा पण रीतीने खेळत आहे, मला आवडत आहे. मला एन्जॉय मी करत आहे आणि ते झालंच पाहिजे. ग्रेट. आणि मला तुला म्हणजे असं विचारायला आवडेल की जर समजा आज तू घराच्या बाहेर नसतीस तर तुझ्या जागी कोण असतं? म्हणजे तुझ्या व्यतिरिक्त कोण असतं घराच्या एक तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू? आय थिंक दुसरा राऊत तो माझ्याबरोबर उभाच होता. आणि मी खूप क्लिअरली सांगितलं, "तू राहा. तुला चांगली अपॉर्च्युनिटी भेटलाय. गेम एन्जॉय कर. तुझा गेम अप कर." आणि तिथे त्याला खूप जण सांगत पण आहे की गेम कसा खेळायचा आहे. तो आय एम शुअर तो गेम खेळत असेल. तो कसा खेळत आहे मला माहीत नाही आता. कळेल कळेल तुला. तर मी त्याला सांगितलं खास की "तू राहा. अच्छा, तू तू राहा." स्पेशली त्याला सांगितलंस की हां, तू तू राहा. राहा. आणि माझी तर ट्रीटमेंट तर चालूच आहे. खेळ. हां, तू तू खेळ. आणि आज ग्लॅमर गर्ल म्हणून फेमस आहे. सो आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आली आहेस तर याच्यानंतर आम्हाला कोणत्या प्रोजेक्टमध्ये असं आय थिंक बघायला मी मिळतं? आता याच्यानंतर मूव्हीजमध्ये दिसणार. आणि त्याचं आजच मला एन्क्वायरी आहे. ओके. तर ते पण मी इथे इंटरव्ह्यूसाठी आहे. ते एक हफ्ता मीडिया इंटरॅक्शन खूप आहे. मूवीजमध्ये कसं की मराठी की हिंदी 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 बॉलिवूड. हॉलिवूडसाठी? हिंदी मराठी बिग बॉस छान होतं. ह्याच्यात आहे नाही नाही असं काही नाही आहे. मराठी मूव्हीज पण मला फार आवडतात. तर काय चांगलं भेटेल प्रोजेक्ट तर का नाही नक्की Yes. करेल. आणि खरंच खूप छान वाटलं तुझ्यासोबत आज गप्पा मारून. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील? मी हेच सांगणार आहे की नमस्कार, मी सोनाली राऊत आणि प्रेक्षकांना माझ्यातर्फे हॅपी व्हॅलेंटाईन्स डे आणि प्रेमाचा दिवस आहे आणि मला असा सपोर्ट करा, असंच प्रेम द्या अँड थँक्यू की तुम्ही मला बिग बॉस मराठी 6मध्ये सपोर्ट केला. सो थँक्यू सो मच थँक्यू. सोनाली.